हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल कुक विथ वैष्णवी. चला तर मग आज बनवूया एकदम सिंपल असं वरण भात भाजी आणि भाकरी. मग काय, आपण आता डाळ फोडणीला टाकली, लगेचच भात बनवायला घेऊया. आणि त्यानंतर सिंपल अशी भाजी, फ्लावर बटाटा, बस बाकी काही नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला अगदी बेसिक गोष्टी ॲड करायच्या आहेत, जसं कढीपत्ता, जिरं, लसूण, हळद आणि हिरवी मिरची, किंवा तुम्ही तिखट मसाला असंही टाकू शकता. पण मला अशी सिंपल भाजी खूप आवडते, जी होते सुद्धा पटकन आणि चवीला सुद्धा अगदी उत्तम असते. खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करून बघा. कांदा वगैरे घालायचं की आणि थोडंसं टोमॅटो छान परतवून घ्यायचं शिजेपर्यंत. त्यानंतर हळद आणि मीठ ॲड करा चवीनुसार. छान असं परतवून घ्या. आणि त्यानंतर स्वच्छ धुवून आपले फ्लावर आणि बटाटो ॲड करा. व्यवस्थित परतवून घ्या. आणि त्यानंतर झाकण ठेवून थोडा वेळ शिजून द्या. आणि गॅस हा अगदी बारीक ठेवा, म्हणजे ती छान वाफेत अशी शिजेल. आणि तिला आपल्याला वाफेतच शिजवायची, त्यात पाणी ॲड नका करू. वरतून कोथिंबीरने गार्निश करून घ्यायची छानपैकी. आणि अगदी कमी वेळातच ही भाजी रेडी होते. आणि आता वरणाला फोडणी देऊयात. मोहरी घालूयात गरम तेलात. जिरं, लसूण आणि कढीपत्ता, हिरवी मिरची आणि थोडंसं हिंग ॲड करू. हिंग ॲड केल्याने वरण अगदी चविष्ट होतं. आणि त्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती ती त्यामध्ये ॲड करून मीठ चवीनुसार ॲड करा. छान उकळी येऊ द्या आणि बारीक गॅस ठेवून मग नंतर त्यावर कोथिंबीरने गार्निश करा. आणि आपली दुसरी भाजी, माय फेवरेट, मटर पनीर. तेलामध्ये कढीपत्ता घातल्यावरती जो मी काळं वाटण्याची रेसिपी टाकली, तो ॲड करून आपले मसाला, हळद, मीठ या गोष्टी ॲड करून वाटण चांगलं शिजून घ्या तेलामध्ये. त्यानंतर वाटाणे टाकून परतवून घ्या छानपैकी. आणि नंतर पनीर घ्या, थोडीशी फ्राय केलेले पनीर किंवा कच्चा पनीर ॲड करू शकता. व्यवस्थित परतवून घ्या. आणि गरजेनुसार हवं तेवढं पाणी टाका. आणि मीडियम गॅसवर होऊ द्या छान ग्रेव्ही तयार होईपर्यंत. लगेचच भाकरी थापायला घेऊयात. भाकरी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात, पण मला अशी थापलेली भाकर खूप आवडते. अगदी खरपूस भाकर मला खूप आवडते. तुम्ही कोणतेही भाकर म्हणजे लाईक ज्वारी, बाजरी, नाचणी. आणि ही झाली आपली छान रेसिपी तयार. बाय.